केळीच्या बागा आणि लपून राहिलेले बिबटे हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवला. बरोबर. आज मी तुम्हाला दाखवतोय या छोट्या केळीच्या बागा. हे की केळी छोटी आहेत आणि आपण सूर्यास्त पण बघतोय. येस, आपण जवळून या केळीच्या बागा बघतोय. यावेळेचा विषय केळीची पानं. केळीची पानं ही वॉटरप्रूफ असतात, त्यामुळे दक्षिण भारतात ज्याला डिस्पोजेबल प्लेट्स म्हणतो आपण, त्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि हा सूर्यास्त आपण पाहतोय. आपण निसर्गाच्या सान्निध्यात आहोत. येस, क्वचित बिबट्याची डरकाळी आपल्याला ऐकू येऊ शकते, पण निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याचा हा अनुभव काहीतरी वेगळाच आहे. या बागा आपण पाहतोय, सूर्यास्त पाहतोय, एक निसर्गरम्य ठिकाण मी तुम्हाला दाखवतोय जे जळगावच्या जवळ आहे. या व्हिडिओचा उद्देश असा, मागच्या व्हिडिओत आपण केळीच्या बागा आणि लपून राहिलेले बिबटे असा विषय मांडला होता. यावेळेस केळीची पानं आणि केळीच्या छोट्या केळीच्या बागा. साहेब, हे मॅच्युअर व्हायला किती वेळ लागतं जरा सांगा. साधारण 9 ते 10 महिने लागतात. थोडं मोठ्यांनी बोला. 9 ते 10 महिने लागतात केळीला कमीत कमी. हां, आता त्यांनी माहिती पण सांगितली. मी या व्हिडिओत आपण सूर्यास्त कव्हर करतोय, केळीच्या छोट्या बागा कव्हर करतोय आणि अतिशय महत्त्वाची माहिती त्यांनी सांगितली की केळी मॅच्युअर व्हायला, म्हणजे केळी पिकायला 8 ते 9 महिने लागतात. आपण याविषयी जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करू.